आपण पाहत आहात आरपी न्यूज, बातमी मनातली, बातमी तळागाळातली. प्रति पंढरपूर अशी ओळख ठरलेल्या नंदवाळ नगरीत सर्वच भाविकांचे आरपी न्यूजच्या वतीने सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत. आज आषाढ एकादशी. पंढरपूर हे विठ्ठल भक्तीचं मुख्य केंद्र असलं तरी नंदवाळ हे दक्षिण महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांचं महत्वाचं श्रद्धास्थान आहे. करवीर तालुक्यातील नंदवाळ गाव वारकरी संप्रदायात प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. हा मान केवळ श्रद्धेमुळे नव्हे तर प्राचीन धार्मिक परंपरा, आख्यायिका आणि ऐतिहासिक संदर्भामुळे प्राप्त झालाय. प्राचीन ग्रंथांमध्ये नंदवाळचा उल्लेख नंदीग्राम असा आहे. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेमांडपंथी स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य मानलं जातं. 32 युगांपासून श्री विठ्ठल नंदवाळ येथे वास्तव्यासाठी येत असतात. पंढरपूरच्या विठ्ठलाची ही ख्याती 28 युगे म्हणजे पंढरपूरच्या आधी 4 युगे नंदवाळमध्ये असल्याचा उल्लेख करवीर महात्म्य या ग्रंथात केला आहे. याचं कारणही तसं आहे. 32 युगांपूर्वी भक्त पुंडलिक हे आई वडिलांची सेवा करत होते. त्यावेळी पुंडलिकांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना वर देण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग या ठिकाणी अवतरल्याचं सांगितलं जातंय. या श्रद्धेचा उल्लेख करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातही असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या स्थानाला धार्मिक परंपरेत विशेष महत्व आहे. इथल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीपूजा वारकरी परंपरेनुसार केली जाते. आषाढी व कार्तिक एकादशी तसेच उत्सव काळात इथं हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि दिंडी सोहळ्याचंही आयोजन केलं जातंय. आज आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांचे पाय प्रति पंढरपूर ठरलेल्या नंदवाळास लागले. हा उत्साह, भक्तीचा जोश, हरिनामात तल्लीन झालेला हा भक्त स्वार्थ त्यागाच्या भूमिकेने या पवित्र आनंदात सामील झालेला दिसतो. हा सोहळा एक उत्सवच म्हणावा लागेल. या सोहळ्यासाठी सर्वच स्तरावरील शासकीय यंत्रणा कार्यरत राहताना दिसतायत. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होत नाही. आज या माय माऊलीच्या दर्शनासाठी उपस्थित असलेल्या सर्वच भक्तगणांना आरपी न्यूजच्या वतीने सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत.